आणि एक मोठी बातमी सोलापुरातून आहे। सोलापूर तालुक्यातील कासे गावातील ग्रामस्थांनी वीज कार्यालयाला टाळं ठोकलेलं आहे। विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। दरम्यान त्यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं आणि कासेगाव गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। आपण एक दृश्य पाहतोय। सोलापूर तालुक्यातील कासे गावातील ग्रामस्थांनी वीज कार्यालयाला टाळं ठोकलेलं आहे। विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। दरम्यान त्यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे। कोणाला फोन लावायचा मी? सरपंच साहेब, तुम्हाला माहित ना दवाखान्यात किती पैसे घातला? या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडून। विश्वभूषण, आपण पाहतोय ग्रामस्थांनी महावितरणला टाळं ठोकलेलं आहे। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत आणि काय त्यांना आश्वासन देण्यात आलंय? नक्कीच आपण जर बघितलं तर दक्षिण सोलापूर तालुक्यामधील जे कासेगाव आहे तेथील जे ग्रामस्थ आहेत ते दररोजचा वीज पुरवठा जो काय खंडित होतोय किंवा ज्या पद्धतीने वीज पुरवठा गावाला होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी होत नाहीये। त्यामुळे या ग्रामस्थांनी वीज वितरणचं जे कार्यालय आहे त्यालाच आता त्यांनी थेट टाळं ठोकलेलं आहे। जोपर्यंत त्यांच्या ज्या मागण्या आहेत, खरं तर सध्या शाळा सुरू झालेल्या आहेत, वीज पुरवठ्यासाठी शेतकरी जे शेतामध्ये जात असतात त्यांना सुद्धा वीज पुरवठा वेळेवरती होत नाहीये। त्यामुळे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या उफाळून समोर आलेल्या आहेत। त्यामुळे लवकरात लवकर या ज्या समस्या आहेत त्याचं जर निवारण नाही केलं गेलं तर हा जो ठोकलेला ताळा आहे तो काढणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती कासेगावच्या ग्रामस्थांनी घेतल्याचं चित्र आपल्याला सध्या या ठिकाणी दिसत आहे आणि त्यामुळे तणावपूर्ण वातावरण आपल्याला त्या कार्यालय परिसरामध्ये दिसून येत आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। दवाखान्यात किती पैसे घातले तुम्हाला माहित आहे का? खायचे पंचायत आमचे